14 मार्च हा दिवस इतिहास आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवसाचे प्रमुख दिनविशेष पुढील प्रमाणे. जागतिक कीर्तीचे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी झाला. त्यांनी सापेक्षता सिद्धांत म्हणजेच थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडला आणि E=mc² हे जगप्रसिद्ध समीकरण त्यांनी दिले. 1921 मध्ये त्यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यांचा मेंदू आजही संशोधनासाठी जतन करून ठेवला आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस जीनियस डे म्हणून ओळखला जातो. 14 मार्च 1883 प्रसिद्ध विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांचे निधन झाले. 20व्या शतकातील महान भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे 2018 मध्ये याच दिवशी निधन झाले. मित्रांनो, स्टीफन हॉकिंग यांना मोटर न्यूरॉन डिजीज नावाचा एक दुर्मिळ आजार होता. या आजारामुळे शरीरातील स्नायूचे नियंत्रण हळूहळू कमी होत जाते आणि संपूर्ण शरीर पॅरालाइज होते. आणि विशेष म्हणजे ज्यांना हा आजार होतो ते अल्पायुषीच असतात. पण स्टीफन हॉकिंग यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर 50 वर्षांहून अधिक काळ या आजाराशी लढा दिला. 95% जास्त शरीर अर्धांगवायूने पीडित असताना देखील स्टीफन हॉकिंग यांनी बिग बँग थेरी सारखे अनेक महत्त्वाचे शोध लावले. 14 मार्चला जगभरात पाय दिन साजरा केला जातो. पाय हा गणितीय स्थिरांक असून त्याची किंमत 3.14 असल्याने मार्च महिन्याच्या 14 तारखेला अर्थात 14/3 रोजी जगभरात पाय दिन साजरा केला जातो. खरं तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस, स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यू दिन आणि पाय दिवस या तीनही घटनांची तारीख आहे 14 मार्च. काहीतरी विशेष नक्कीच आहे. 1931 रोजी भारताचा पहिला बोलपट आलम आरा मुंबईतील मॅजेस्टिक सिनेमामध्ये प्रदर्शित झाला. आलम आरामुळे भारतीय चित्रपटांना आवाज मिळाला. डीप इन्फिनिटी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल तर अशीच इंटरेस्टिंग माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.